दूरला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर किंवा नमस्कार जे शिवाय ते स्वामी समर्थ. सुरुवात करूया. आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा आणि दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विषयावर, AI एथिक्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरताना किंवा विकसित करताना पाळायचे नियम. AI जग बदलत आहे, पण हा बदल सुरक्षित, न्याय आणि मानवी केंद्रित कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एथिक्स म्हणजे AIचा वापर किंवा विकास करताना काही मूलभूत नियम, जबाबदाऱ्या आणि नैतिकता कशा पाळायच्या याबद्दल आपण पाहणार आहोत. AI कुणावरही अन्याय करणार नाही, चुकीचा निर्णय घेणार नाही, वापरकर्त्यांची प्रायव्हसी सुरक्षित ठेवेल आणि सर्वांसाठी समानपणे काम करेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हाच वेळ आपल्या जीवन सर्वत्र आहे. जसे की आपले फोन असतील, बँकिंग असेल, हॉस्पिटल असेल, ट्रॉफिक असेल, सोशल मीडिया असेल, या सगळीकडे AI आहे. सगळीकडेच AI निर्णय घेत आहे. पण चुकीचा AI निर्णय किती धोकादायक ठरू शकतो हे तुम्ही कधी विचार केलात का? चुकीचा मेडिकल रिपोर्ट किंवा चुकीचा क्रेडिट स्कोर, चुकीचं फेस रिकॉग्निशन, चुकीचा न्यायालयीन रिपोर्ट यामुळे कितीतरी लोकांचे भविष्य, नोकऱ्या, प्रतिष्ठा हे सगळे बदलू शकतं. म्हणूनच AI एथिक्स आवश्यक आहे. तर ते आपण AI एथिक्स कशा प्रकारे करू शकतो याच्यासाठी काही स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पहिला आहे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता. AI काय करतं, कसं करतं, डेटा कसा वापरला जातो हे स्पष्ट असायला हवं. दुसरा आहे फेअरनेस म्हणजे न्यायता. AI कोणत्याही जाती, वंश, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव करू नये. थर्ड आहे प्रायव्हसी किंवा गोपनीयता. आपला वैयक्तिक डेटा, युजरचा जो वैयक्तिक डेटा असेल तो सुरक्षित ठेवला पाहिजे. चौथा आहे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. AI चूक जर झाली तर त्याला जबाबदार कोण याची स्पष्टता असायला हवी. यासाठी काही सरकारने नियम बनवले पाहिजेत. पाचवा आहे सेफ्टी आणि सुरक्षितता. AI माणसांना नुकसान पोहोचवणार नाही याची शाश्वती हवी. सहावा आहे ह्युमन ओव्हरसाईट मानवी नियंत्रण. AI कितीही स्मार्ट असेल तरी शेवटचा निर्णय हा माणसाचाच असायला हवा. AI फक्त आपल्याला जे आपण अनालिसिस मध्ये जास्त टाइम जाणार आहे तो टाइम कमी करण्यासाठी असावा. AIचा आपण भरोशापूर्ण निर्णय नाही. तर काही आपण रिअल टाइम उदाहरणासह समजून समजा AI फेस रिकॉग्निशन तुमचा मोबाईलचा असेल लॉक काढण्यासाठी किंवा लॉकरची लॉक काढण्यासाठी AI सिस्टमचा एक ज्या काळ्या वर्णाची लोक असतात त्यांना ते काही वेळा चुकीचं ओळखतं, यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं समजून काही कंपन्या लोकांचा डेटा किंवा युजरचा डेटा घेतात आणि ते त्यांच्या परवानगीशिवाय वापरतात किंवा ते विकले जातात. याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे AIला जो आपण डेटा देणार आहोत तर ते कोणता डेटा देणार आहोत, त्याचा यूज काय आहे हे सर्व प्रत्येक युजरला माहिती असावं. आता AI जे बनवणारे कंपनी असतात किंवा जे वापरणारे लोक असतात त्यांनी काय याच्यामध्ये प्रिकॉशन किंवा काळजी घेतली पाहिजे. तर डेटा जो आपण AIला देणार आहोत तो अनबायस्ड असावा, एकाही पद्धतीचा नसावा. त्यामुळे काय होईल की AI त्या पद्धतीने आपल्याला
रिझल्ट देईल. एआयचं जे टेस्टिंग आपण करणार चाचणीसाठी भरपूर असा वेळ दिला की वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग करायला हवे. टेस्टिंग करताना त्या विविध समाजात गटांवर त्याचं ट्रेनिंग करता आलं पाहिजे. ते टास्क ग्रुप असली एजिक असतील, त्यानंतर स्त्री पुरुष यांच्यावर डेटा करायला हवं. दुसरं, डेटाची प्रायव्हसी सांभाळणे हवी. आता डेटाची प्रायव्हसी सांभाळणे खूप महत्त्वाचं आहे. काही मानवी निरीक्षण आणि शेवटचा मानवी निरीक्षण आणि तुमचा लास्टचा जो निर्णय असेल तो पोल्युशनने घ्यायला हवा. पुढील काही वर्षात हे आणखी शक्तिशाली होणार आहे. आता तरी फक्त सुरुवात आहे. आपण इमेजिन करू शकणार असे चेंजेस होणार आहे. रोबोटिक्समध्ये चेंजेस होणार, ॲटोमेशनमध्ये होणार आहे. एआय जितकं शक्तिशाली होईल तितकं आपल्याला एआयचे नियम कडक केले पाहिजेत. एआयचे इथिक्स महत्त्वाचे होईल. आपल्याला एक असं भविष्य हवं आहे जिथे मनुष्य आणि एआय एकमेक शत्रू नसतील, तर ते दोन्ही एकाच गाडीची चाकं असतील आणि दोघांचाही पुढे जाण्याचा मार्ग असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एआय संबंधित असे आणखी भन्नाट विषयी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तोपर्यंत बी स्मार्ट, स्टे इथिकल. जय शिवराय, जय स्वामी समर्थ.